नागपूरमधील ओबीसी आंदोलनाला मंत्री अतुल सावे आज भेट देणार। बबन तायवाडेंसह आंदोलकांशी सावे चर्चा करणार। ओबीसी समाजाची समजूत काढण्याची सावेंवर जबाबदारी। आज साखळी आंदोलन सुटण्याची शक्यता। मराठा समाजाला आमच्या ताटातून काहीही मिळालेलं नाही, आमचं ताट सुरक्षित आहे। मराठा आरक्षणाच्या जीआरवर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाके उद्या बारामतीत मोर्चा काढणार आहेत। ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चा काढणार, हाकेंची प्रतिक्रिया। जालन्यातील अंतरवालीत ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाचा चौथा दिवस। 8 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी, तसंच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही अशा लेखी आश्वासनाची माहिती। जीआरमधील काही शब्दांवरून संभ्रम। सोमवार मंगळवारपर्यंत कोर्टात जाण्याची तयारी, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू, भुजबळांची माहिती। तर ओबीसींनी उपोषण न करण्याचं भुजबळांचं आवाहन। भुजबळांचा काही आक्षेप असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मार्ग काढतील। कुणाच्याही ताटातली भाकरी कमी न होता जर मराठा समाजाला न्याय मिळत असेल तर पोटात दुखायची काही गरज नाही, नरेंद्र पाटील यांचं विधान। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडेंसह अतुल सावे, दत्तात्रय भणे सदस्य। ओबीसींनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सल्ला, तर एका जीआरमध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाही, टप्प्याटप्प्यानं सर्व काही करू। TV9 मराठीशी संवाद साधताना शिंदेंचं आश्वासन। शिवसेना खासदार मिलिंद देवरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्र। प्रत्येक भारतीयाला निषेध करण्याचा अधिकार, पण त्यासाठी एसओपी निश्चित केली पाहिजे, पत्रातून मागणी। लक्ष्मण हाकेंनी आमच्यावर टीका करू नये, आमच्यावर टीका करण्यापेक्षा हाकेंनी एकनाथ शिंदेंना बोलावं। आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत म्हणून पाठिंबा दिला। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामींचं वक्तव्य। वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर। आज होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम 2 दिवस लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता। मात्र या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही। चोराच्या वाटा चोरालाच माहिती असतात। राहुल गांधींनी खोटेपणाचे बादशाह आहेत। राहुल गांधींच्या मतदारसंघातील मतचोरी उघड, केशव उपाध्यांची टीका। नारायण राणेंना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले। आज तातडीने नारायण राणे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे। 12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद, आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। 22 सप्टेंबरपासून नवे जीएसटी दर लागू। आरोग्य आणि जीवन विम्यावर जीएसटी नसणार। सर्व टीव्ही सिमेंटवर 18% जीएसटी लागू असणार। ट्रॅक्टर टायर पार्ट्स, ठिबक तुषार सिंचन, शेतातील यंत्रावर 5% जीएसटी। जीएसटीवर मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय। नवीन जीएसटी स्लॅबमुळे शेतकऱ्यांना दिलासा। ट्रॅक्टर आणि शेती यंत्रावर 5% जीएसटी असणार। यापूर्वी ट्रॅक्टरवर 18% जीएसटी होता। जैन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते VC द्वारे उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदे उपस्थित राहणार। एनडीएकडून दुपारी 12 वाजेपर्यंत बिहार बंदची हाक। पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आज बिहार बंद। संगमनेरमध्ये 2 आमदार आरतीत एकत्र। गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे एकाच मंचावर आले। आज चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार। गणेशोत्सव साजरा करून कोकणातून मुंबईत परतणाऱ्यांसाठी विशेष गाडी। या रेल्वेला 20 रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात आलाय। नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनीत स्फोट विस्फोटकं बनवण्याचं काम करणाऱ्या सोलार कंपनीत स्फोटात एकाचा मृत्यू, 13 कर्मचारी जखमी। हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा। विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता। तर पुण्याचा घाट परिसर, ठाणे, मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट। दिल्लीत पावसाचा हाहाकार। यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्येही पाणी शिरल्यानं गैरसोय। हवामान खात्याचा आज आणि उद्या नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। पावसाचा जोर वाढल्यानं प्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चापानेर धरण पूर्ण क्षमतेने भरलं। सिंचनासाठीचा प्रश्न मिटला असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। राज्यातील धरणात 85% साठा। मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83%, तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% पोहोचला।
खासगी क्षेत्रातील कामाच्या तासांबाबत कायदा सुधारणा करण्यास मान्यता. कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या 9 वरून 10 तासापर्यंत जास्तीत जास्त दैनंदिन कामकाजाचे तास वाढवण्यात येणार. कारखाने अधिनियमन 1948 मध्ये विविध सुधारणा करण्यास मंत्रिमंडळात मान्यता. सांगली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. एकूण 20 विभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. प्रभाग रचना आणि नकाशे पाहण्यासाठी पालिका कार्यालयांमध्ये गर्दी. नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं गेल्या 16 दिवसांपासून काम बंद आंदोलन. राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांना 10 वर्षापेक्षा सेवेत अधिक काळ झाला असतानाही कायमस्वरूपी करण्यात न आल्यानं कर्मचारी आक्रमक. नंदुरबार जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील महिला जिल्हाध्यक्षांसह अनेक सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश. आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपला फायदा होणार. मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. सांगलीच्या सिद्धेवाडीतील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विष्णू उमास यांची बदली रद्द करण्याची मागणी. नंदुरबार शहरातील दिव्यांग बांधवांना ई बाईक वाटप. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक निधीतून 21 ई बाईक देण्यात आल्या. धुळ्याच्या कापडणीतील शेतकऱ्यांची कोबी पिकाच्या बियाण्यात फसवणूक. कोबीचं उत्पादनच निघत नसल्यानं शेतकऱ्यानं उभं पीक नष्ट केलं. येवल्यातील दिव्यांग कारागिराने पैठणीवर साकारले पंतप्रधान मोदी आणि श्रीराम. 1.5 महिन्यांच्या परिश्रमानंतर तयार झालेली पैठणी पंतप्रधानांना भेट देण्याची दिव्यांग पैठणी कारागीर शक्ती दाणेज यांची इच्छा. धुळ्याच्या पिंपळनेरमधील सद्गुरू खंडोजी महाराजांच्या 197व्या पुण्यतिथी नवसप्ताहाचा समारोप. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात भागातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य करत जोपासली ग्रामीण संस्कृती. नागपूर मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा दुसऱ्या कैद्यावर हल्ला. काळू बांते हा कैदी जमीन खोदत असताना त्याच्यावर हल्ला. या हल्ल्यात काळू तांबे गंभीर जखमी. धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडामध्ये बंगल्यात चोरी. 33 लाखांचे दागिने लंपास केल्यानंतर चोरांना किराणा दुकानाला आग लावली. 8 तासांच्या आत आरोपींचा शोध. पोलिसांकडून आरोपींना अटक. अज्ञाताकडून धारदार शस्त्राने युवकाची निर्घृण हत्या. गोंदियाच्या रायपूर सालेईटोला मार्गावरील घटना. दवनीवाडा पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांच्या 3 पथकाकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू. नाशिकमध्ये दुचाकी चोरांचा सुळसुळाट. आरोपी सागर माळीसह त्यांच्या साथीदाराला अटक. 8 दुचाकी जप्त. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदेंच्या पथकाची कारवाई. गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडण्यासाठी पालिकेकडून गिरगाव चौपाटीवर तयारी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी 10,000 कर्मचारी यासाठी गुंतवण्यात येणार आहेत. सुरक्षेकरता 2178 जीवरक्षक, 56 मोटार बोटी, 129 निरीक्षण मनोरे तसंच अग्निशमन दल तैनात असणार आहे. मुंबईतील माझगावमध्ये नारंगीकर कुटुंबात बाप्पाची मनोभावे पूजा. चहा पावडर आणि गवती चहाच्या माध्यमातून साकारला बाप्पासाठी अनोखा देखावा. कोकणात गणेशोत्सवात जाखडीची धूम. रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे गावात जाखडी नृत्याची परंपरा. अंगावर रोमांच उभा करणारी गणरायासमोर जाखडी नृत्य सादर करण्याची परंपरा. नाशिकच्या इगतपुरीमधील माळी परिवाराने साकारला जेजुरी गडाचा भव्य देखावा. खंडेराच्या रूपात असलेली गणेशाची मूर्ती, तळी भंडाऱ्याची उधळण, गोंधळ, म्हाळसा, शिला यासह पूर्ण गडाचा मनमोहक देखावा साकारलाय. मुंबईतील नेहरू नगरमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सव. कागदाच्या लगद्यापासून बाप्पाची 12 फूट उंच मूर्ती साकारली. बाप्पासाठी ऑपरेशन सिंदूरवर आधारित भारताच्या शौर्याचा देखावा. नाशिकच्या इगतपुरीमध्ये डावखर परिवाराने साकारला भव्य देखावा. कानिफनाथ महाराजांच्या जन्माचा देखावा साकारत बाप्पाची मनोभावे पूजा. पिंपरी चिंचवडमध्ये घरगुती गणपती समोर दशावतार भगवान विष्णूचे 10 अवतार साकारत सुंदर देखावा. अमरावतीतील गुल्हाणे कुटुंबियांचा बाप्पासाठी खास देखावा. देखाव्यातून प्रत्येक मराठी सणाची झलक. देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक जमले. पेण तालुक्यातील सावरसई गावातील चिंबोरवाडात एक गाव एक गणपती परंपरा. यंदा या परंपरेला 23 वर्ष पूर्ण. संपूर्ण गावकऱ्यांकडून उत्सव आनंदाने साजरा. विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर पुण्यात दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला. सपत्नी घेतलं बाप्पाचं दर्शन.